मित्रांनो, कधी विचार केलाय का अचानक इंटरनेट फोन नेटवर्क ठप्प झालं म्हणजे अचानक भूकंप आला, चक्रीवादळ आलं किंवा पूर आला असं अगदीच होऊ शकतं. मोबाईल टॉवर बंद झाल्यामुळे कम्युनिकेशन होणार कसं आहे ना मोठा प्रश्न. थांबा, काळजी करू नका, जर प्रश्न मी विचारलाय उत्तर सुद्धा देतो. मित्रांनो, कल्पना करा तुमच्याकडे असं एक डिव्हाइस आहे ज्याने तुम्ही इंटरनेट असेल किंवा मोबाईल नेटवर्क असेल याशिवाय जगाच्या पाठीवरती कुठेही संवाद साधू शकता, अगदी अवकाशातल्या स्पेस स्टेशनवरती सुद्धा. ऐकायला जादू वाटते ना. या जादूचं नाव आहे हॅम रेडिओ, जो तुम्ही घेऊ शकता. आजच्या या हायटेक युगामध्ये जिकडे व्हॉट्सॲप आहे, फेसबुक आहे, तिथे लोक आज सुद्धा जुना वाटणारा रेडिओ का वापरतायत किंवा तो कोणाला घेता येतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संकट काळात हाच रेडिओ देवदूत का ठरतोय. चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 मराठीच्या टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, हॅम रेडिओ, ज्याला या तांत्रिक भाषेमध्ये ॲमेच्युअर रेडिओ असं सुद्धा म्हणतात, हा छंद म्हणून वापरला जाणारा एक रेडिओचा संवाद प्रकार आहे. हा तुमच्या घरातील जो FM रेडिओ आहे तो त्यासारखा नसतो, जिथे तुम्ही फक्त गाणी ऐकताय. हॅम रेडिओवरती तुम्ही स्वतः बोलू शकता आणि समोरच्याचं ऐकू सुद्धा शकता. हा केवळ टाइमपास नाही आहे, तर हे एक विज्ञानाचं माध्यम आहे. जगभरामध्ये लाखो लोक या रेडिओच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की माझ्याकडे 5G फोन आहे, मला या कटकटीची काय गरज आहे. बघा, जेव्हा एखादी आपत्ती येते, भूकंप येतो, चक्रीवादळ येतं किंवा पूर येतो, तेव्हा सगळ्यात आधी काय होतं? आपले मोबाईलचे टॉवर्स कोसळतात, इंटरनेट बंद होतं. अशा वेळेला जेव्हा सगळे संपर्क तुटतात तेव्हा फक्त हॅम रेडिओ आपलं काम करत असतो, कारण याला कोणत्याच टॉवरची गरज नाही आहे. हा थेट लहरींच्या म्हणजे रेडिओ वेव्हच्या माध्यमातून काम करत असतो. दुसरं कारण आहे ते म्हणजे शिक्षण आणि प्रयोग. म्हणजे विज्ञानाची आवड असणारे लोक स्वतःचे एंटिना बनवतात, रेडिओ लहरींवरती प्रयोग करतात आणि जगभरात नवे नवे मित्र बनवतात. आता याचे फायदे काय आहेत, यूज केसेस काय आहेत, चला बघूया. याचे फायदे अनेक आहेत. आपत्ती व्यवस्थापन आहे, ज्यामध्ये नैसर्गिक संकटात हॅम ऑपरेटर प्रशासनाला मदतीचा हात देऊ शकतात. ग्लोबल नेटवर्किंग आहे, तुम्ही अमेरिकेतल्या एखाद्या डॉक्टरशी किंवा जपानमधल्या एखाद्या इंजिनियरशी आपल्या घर बसल्या गप्पा मारू शकता. अंतराळामध्ये संवाद आहे, जर तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्ही इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरील अंतराळवीरांशी सुद्धा बोलू शकता. आणि कोणताही खर्च नाही आहे. एकदा का परवाना आणि उपकरण तुम्ही घेतलत ना की आयुष्यभर बोलण्यासाठी तुम्हाला कोणताही रिचार्ज करावा लागत नाही. परवाना कोण घेऊ शकतं, लायसन्स कोण घेऊ शकतं, बघूया. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण भारतात कोणताही नागरिक ज्याचं वय 12 वर्षांपेक्षा जास्त आहे तो हॅम रेडिओ ऑपरेटर बनू शकतो, आणि यासाठी कोणतीही मोठी पदवी लागत नाही. फक्त तुम्हाला भारत सरकारच्या संचार मंत्रालयाची म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशनची एक परीक्षा द्यावी लागेल. परीक्षेचे 2 प्रकार आहेत, सोपे आहेत, मी सांगतो तुम्हाला. पहिला आहे की रेस्ट्रिक्टेड ग्रेड, सोपी परीक्षा आहे. दुसरा आहे जनरल ग्रेड, थोडीशी तांत्रिक, आणि यामध्ये मॉर्स कोड तुम्हाला शिकावा लागेल. आता मॉर्स कोड काय आहे, कुठे वापरू शकतो आपण, याची जर माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, त्यावरती सुद्धा आपण एक चांगला व्हिडिओ बनवू. चला आता परवाना कसा मिळवायचा हे सुद्धा आपण बघूया. परवाना मिळवण्याची ना एक प्रक्रिया अगदी सोपी आहे. अभ्यास तुम्हाला करावा लागेल, रेडिओची थिअरी आणि थोडंसं इलेक्ट्रॉनिक्स शिकावं लागेल. अर्ज कसा करायचा, तर सरळ संचार या सरकारी पोर्टलवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. परीक्षा द्यावी लागेल तुमच्या जवळच्या शहरामध्ये, म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर या ठिकाणी परीक्षा होते. परीक्षा पास झाल्यावर पोलीस तुमचं व्हेरिफिकेशन करतील. कॉल साईन तुम्हाला एक मिळेल, त्यानंतर तुमची म्हणजे युनिक ओळख तुम्हाला मिळेल. फॉर एक्झाम्पल UV2 ABC अशी तुमची एखादी ओळख उदाहरणार्थ असू शकते. याचा खर्च किती आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सुरुवातीला तुम्ही अगदी 10-15 हजार रुपयांपासून छोट्या हँडी टॉकीने याची सुरुवात करू शकता. जर तुम्हाला लांब अंतरावरती बोलायचं असेल तर बेस स्टेशनसाठी थोडासा खर्च वाढू शकतो, पण हा वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे, छंद आहे. मित्रांनो, जर तुम्हाला सुद्धा वायर आणि या लहरींच्या जगामध्ये हरवून जायला आवडत असेल, नक्कीच हॅम रेडिओचा तुम्ही विचार करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या टेक सेव्ही मित्रांना शेअर करा. न्यूज 18 मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत रहा, स्मार्ट बना आणि पाहत रहा न्यूज 18 मराठी.